नमस्कार. दीपज्योतिर्नमोस्तुते. लेखिका माननीय सुशीलाताई महाजन. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 19. आता समिती पुन्हा मूळ धरू लागली होती. 11 प्रांतात शाखा सुरू झाल्या होत्या. मावशींचा प्रवासही आता खूप वाढला होता. वर्धा येथे त्या फारच कमी राहत. तसेच काही विशेष कार्यक्रम, लग्नमुंजीसारखे विशेष समारंभ असत तेव्हाच त्या घरी जात. समितीच्या कार्यक्रमांना त्यांनी सदैव अग्रक्रम दिला होता. आता त्यांचा संसार पूर्णपणे वेगळा झाला होता. काही सामाजिक प्रश्न आता मावशींनी हाती घेतले होते. मुलींच्या पोशाखासंबंधी खूपच चर्चा होत होती. मावशी पुरोगामी विचारांच्या होत्या. त्याचे उदाहरणच द्यावयाचे झाले तर बडोदा येथे महाविद्यालयात त्यांचे भाषण झाले असता विद्यार्थ्यांनी मावशींना प्रश्न विचारला. मावशी, वेशभूषा व केशभूषा यासंबंधी तुमचे मत काय? मावशी म्हणाल्या, बाह्य पोशाखापेक्षा अंतर्मनाला मी जास्त किंमत देते. जितका आपण आपल्या पोशाखाबद्दल चोखंदळपणा करतो तेवढे आपले मन स्वच्छ व निर्मळ का नाही ठेवत? मुलामुलींना ह्यावर काही बोलता आले नाही. त्यांना वाटत होते की ही नऊवारीतली बाई आपल्या पोशाखावर झोड उठवेल, पण तसे काहीच झाले नाही. असाच प्रश्न कन्याकुमारीच्या विद्यार्थ्यांनी मावशींना विचारला होता. तेव्हाही मावशींनी हेच उत्तर दिले होते. मावशींचे पोशाखाबद्दल हे मत होते तरी त्या म्हणत, बायका मुलींची वेशभूषा उत्तान नसावी, पुरुषांना उत्तेजक नसावी. भडक पोशाख करून आपणच पुरुषांच्या वासना भडकवू नयेत. हा विचार मांडण्याचे कारण म्हणजे त्यावेळी मुलींमध्ये स्कर्टची फॅशन आली होती. शाळेपासून कॉलेजपर्यंत मुली स्कर्ट घालीत. त्यावर वर्तमानपत्रातून पाचकळ विनोद येत. काही तशा घटनाही घडल्या. म्हणून त्या एकदा तरुण सेविकांशी बोलताना म्हणाल्या, मुलींनो, स्कर्टपेक्षा पंजाबी पोशाख, बेलबॉटम किंवा लुंगीसुद्धा चालेल. साडीच पाहिजे असं नाही. तसेच कपडे फार घट्टही नसावेत, कारण ते आरोग्यालाही हितकारक नाहीत. एखादी गोष्ट अनिष्ट आहे किंवा अन्यायाची आहे तर त्यासंबंधी नुसती निषेधाची भाषणे करणे त्यांना कधीच आवडले नाही. त्यावर लगेच कृती केली पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यांच्या या उपदेशाप्रमाणेच अश्लील जाहिराती, मासिकांवरील अश्लील चित्रे, दुकानांच्या शोकेसमध्ये लावलेले स्त्रियांचे कपडे, स्त्रीच्या अंगोपांगांचे उत्तान दर्शन घडविणाऱ्या सिनेमाच्या जाहिराती, क्रमिक पुस्तकातील थोर व्यक्तींच्याबद्दल अनादराची वाक्ये याविरुद्ध सेविकांनी मोहीम उघडली. ठिकठिकाणी त्या त्या विषयातील संबंधित अधिकाऱ्यांना सेविका भेटल्या व हे प्रकार बंद करण्यास त्यांना भाग पाडले. गोवध बंदीची चळवळही समितीने हाती घेतली. यासंबंधी लाखो सह्यांचे पत्र समितीने पंडित जवाहरलालजींकडे धाडले होते. येथे एक मात्र लक्षात ठेवले पाहिजे की त्या त्यावेळी आवश्यक ते प्रश्न समितीने हाती घेतले खरे, तरी ते कालबाह्य ठरल्यावर त्याचा आग्रह समितीने धरला नाही. गोरक्षणाच्या बाबतीत चौंडे महाराज मावशींना म्हणाले होते की समितीने हा प्रश्न प्रामुख्याने हाती घ्यायला पाहिजे व त्यासाठी समितीच्या सेविकांना आमच्या गोरक्षण चळवळीत भाग घेण्यास सांगावे. मावशी म्हणाल्या, समिती कार्य सोडून तुम्ही गोरक्षणाचे काम करावे असे मी सांगणार नाही. मात्र व्यक्तिगत हे पटून त्यांनी ते केले तर मी अडवणारही नाही. पाकिस्तानने 1965 भारताविरुद्ध युद्ध पुकारले. पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींसारखा खंबीर नेता त्यावेळी भारताला लाभला होता. त्यांनी चढाईचे धोरण स्वीकारले. देशाचे नैतिक बळ वाढवण्यासाठी स्फूर्तिशाली संदेश देशाला दिला. ह्याही वेळी राष्ट्रसेविका समितीने आपल्या शक्तीप्रमाणे मदत केली. ठिकठिकाणच्या सेविकांनी जवानांना राख्या पाठवून त्यांचे मनोधैर्य वाढवले. त्यांना भेटी पाठवणे, स्टेशनवर खाद्यपदार्थ पुरवणे, नागरी सुरक्षा दलात नावे नोंदवणे, प्रथमोपचाराचे वर्ग चालवणे ही कामे सेविकांनी केली. विशेषतः कर्नाटकात बेळगाव व धारवाडच्या सेविकांनी धडाडीने काम केले. भारत-पाक युद्ध समाप्तीनंतर जेव्हा शास्त्रीजी ताशकंद येथे बोलणी करण्यास जाणार होते तेव्हा समितीच्या प्रतिनिधी म्हणून सिंधुताईंनी काही सेविकांसह शास्त्रीजींना भेटावं
व युद्धाची झळ लागलेल्या स्त्रियांना न्याय मिळावा अशी मागणी पाकजवळ करावी असे मावशींनी सिंधुताईंना कळवले. माननीय सिंधुताई, आशा शर्मा वगैरे श्री शास्त्रीजींना भेटल्या व सुमारे 25,000 स्त्रियांच्या सह्यांचे एक मागणीपत्रक त्यांनी श्री शास्त्रीजींना सादर केले. समितीची माहिती त्यांनी शांतपणे ऐकून घेतली व समिती कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. ताश्कंदच्या वाटाघाटी यशस्वी होत अशी शुभेच्छा सिंधुताईंनी समितीच्या वतीने व्यक्त केली. त्यावर शास्त्रीजी म्हणाले, बहनों, आपका जैसा आशीर्वाद है वैसा ही होगा. या युद्धाच्या वेळी सिंधुताईंनी जैसलमेर, बारगीर, जोधपूर आदी युद्ध आघाडींवरील केंद्रांना भेट दिल्या, प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील जवळपासच्या स्त्रियांना त्या भेटल्या व त्यांना धीर दिला. हे काम समितीच्या प्रेरणेमुळे व मावशींच्या मार्गदर्शनामुळे सिंधुताईंनी यशस्वीपणाने केले. त्या कामात त्यांना अनेकानेक अडचणी आल्या तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही. इसवी सन 1960मध्ये डॉक्टर कुसुमताई घाणेकरांनी ठिकठिकाणी हिंडून तरुणींमध्ये बरेच काम केले होते. मावशींचा वेळोवेळी सल्ला घेऊन समिती वाढीसाठी निरनिराळे प्रयोग त्या करत होत्या. सांगलीमध्ये कॉलेजच्या विद्यार्थिनींचा एक चांगला गट त्यांनी तयार केला होता. समिती कार्यवाढीसाठी शिक्षण पूर्ण झाल्यावर काही वर्ष आम्ही देऊ असे म्हणण्या इतक्या त्या मुली तयार झाल्या होत्या. डॉक्टर कुसुमताईंनी मावशींना सुचवले की समितीची शाखा घेण्याच्या पद्धतीत काही बदल केला पाहिजे. मावशींनी तसा बदल करण्याची अनुज्ञा त्यांना दिली. तेव्हा दोघी तिघींनी मिळून अभ्यास करून समितीची आचारपद्धती ही लहानशी पुस्तिका काढली. सर्व शाखा एकाच पद्धतीने घेण्यासाठी शाखांना या पुस्तिकेचे त्यांनी वितरण केले. समिती कार्याच्या वाढीसाठी 40च्या आतल्या सेविकांची त्यांनी सांगलीला एक बैठक घेतली. त्या बैठकीला आम्ही 15-20 जणी होतो. मावशी त्या बैठकीला जाऊ शकल्या नाहीत, पण बकुळाताई होत्या. बैठक चांगली झाली. त्याचवेळी सांगली शहराचा संक्रमण उत्सव जुन्या राजवाड्याच्या पटांगणात भव्य प्रमाणात झाला. प्रात्यक्षिकांमध्ये छुरिका, योगचाप, खड्ग व अतिशय शिस्तबद्ध असे पथसंचलन झाले. बंदीनंतर प्रात्यक्षिकांसह झालेला हा मोठ्या प्रमाणावरचा पहिलाच उत्सव होता. उत्सवाला सांगलीच्या राणीसाहेब आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी आम्ही काही जणी राणीसाहेबांकडे भोजनास गेलो होतो. त्यावेळी राजेसाहेबांनी व राणीसाहेबांनी मावशींबद्दल अत्यंत आदराने प्रशंसोद्गार काढले. डॉक्टर कुसुमताईंच्या झंझावाती दौऱ्यामुळे मावशींना समिती कार्याचा भविष्यकाळ आशादायक दिसू लागला होता. ठिकठिकाणी बंद पडलेल्या शाखा उभ्या राहत होत्या, तर काही ठिकाणी नवीन शाखा सुरू होत होत्या. सर्व ठिकाणी एक सूत्रता यावी, विचारांची व आचारांची एक पद्धत असावी, या हेतूने 1966च्या मेमध्ये नाशिकला एक अधिकारी शिक्षण वर्ग घेण्याचे ठरले. त्यावेळी माझी धाकटी मुलगी लहान असल्यामुळे मी वर्गाला येऊ शकणार नाही असे मावशींना पत्राने कळवले होते. पण मावशींचे मला लगेच पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले होते की केवळ तेवढ्यासाठी वर्गाला न येणे बरे नाही. अगं, आपण माता म्हणजे मुले आपल्याबरोबर असणारच, त्यांना इतके दिवस कुठे ठेवणार? तेव्हा तू आपल्या मुलीला घेऊनच वर्गाला ये. त्यांनी केवळ मलाच असे पत्र लिहिले असे नाही, तर वर्गाच्या पत्रकातही सूचना होती की लहान मुलांनाही बरोबर आणावयास हरकत नाही. आणि खरोखरच त्या ठिकाणी 7 ते 8 लहान मुले होती. मुलांचा आम्हाला त्रास झाला नाहीच, पण इतरांनीही कोणी त्याबद्दल नापसंती दाखवली नाही. आईबरोबर मुले येणारच ही कल्पना अगदी सहजपणे सर्वांनी स्वीकारली होती, कारण मावशींनी तसा दृष्टिकोन प्रथमपासून ठेवला होता. वर्ग होता दिनांक 7 मे ते 31 मे. ह्या 25 दिवसांच्या वर्गाला महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल इत्यादी प्रांतातून सुमारे 65 सेविका आल्या होत्या. सर्वांनाच सकाळ संध्याकाळ शारीरिक शिक्षण घ्यावे लागे. या ठिकाणी बहुतेक जणींना तृतीय वर्गाचे शिक्षण मिळाले. शाखास्थानावर क्वचितच घेतले जाणारे खडग, वेत्रचर्माचे शिक्षणही येथे देण्यात आले. पद्धतशीर शिक्षण याच वर्गात दिले गेले. संघबंधू काही भाग शिकवण्यासाठी येत असत. सांगलीची कुमारी विमल रास्ते, श्रीमती बापट कलकत्ता ही प्रमुख शिक्षिका होती. काशीताई कुलकर्णी वर्गाच्या सर्वाधिकारी होत्या. शारीरिक शिक्षणाबरोबरच बौद्धिक शिक्षणाच्या बाबतीत उत्तम योजना केली होती. समितीचे अधिकारी कोणत्याच
बाबतीत कमी पडता कामा नये, हा ह्यामागचा उद्देश होता. तिची बौद्धिक पातळीही उंचावली पाहिजे या गोष्टीवर मावशींचा कटाक्ष होता. व म्हणूनच वाचस्पती क्षीरसागर, प्राचार्य सोनोपंत दांडेकर, आप्पासाहेब पेंडसे, मेजर जनरल दंडिये, डॉक्टर सोहनी, बाळासाहेब ठाकरे, जयंतराव देवकुळे वगैरे नामवंतांची अत्यंत उद्बोधक व माहितीपूर्ण व्याख्याने वर्गावर झाली. बौद्धिक वर्गानंतर वक्त्यांशी आम्ही मनमोकळी चर्चा करत असू. नवीन आचारपद्धतीप्रमाणे प्रत्येक अधिकाऱ्याकडून सराव करून घेतला जाई. या वर्गाच्या वेळी आणखी एक नवीन उपक्रम मावशींनी आमच्या पुढे ठेवला. तो असा की आजूबाजूच्या 14 ते 15 गावातून रोज 2-3 सेविका पाठवून समिती कार्य समजावून देणे व शेवटी 5 दिवसांचे एक शिबिर सध्या चालू असलेल्या वर्गाच्या ठिकाणीच घेणे. ज्या सेविका प्रचाराला गेल्या असतील त्या त्या गावातून बाल, तरुण, प्रौढ सेविकांना ह्या शिबिराला बोलवावे. हा उपक्रम ठरविल्याप्रमाणे करण्यात आला व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बाल व तरुण मिळून 70 स्त्रिया ह्या 5 दिवसांच्या शिबिराला आल्या होत्या. मावशी ह्यासंबंधी बोलताना सेविकांना म्हणाल्या, बघा, लहान लहान गावे आपली वाट बघत आहेत. आपल्या कार्याची तेथे गरज आहे, तेव्हा आपल्या जवळपासच्या गावीही प्रयोग करून बघावा. मावशींच्या ह्या बोलण्याचा सर्व सेविकांच्या मनावर खोलवर परिणाम झाला व पुढे 1974 राजमाता जिजाबाईंच्या 300व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई विभागाने एक कार्यक्रम 2 महिने राबवला. मुंबई, ठाणे व रायगड मिळून 400 गावे जाऊन जिजाबाईंची माहिती सांगावी असे ठरले. त्यासाठी योजना तयार झाली. या कार्यक्रमाची फलश्रुती म्हणजे पश्चिम ठाणे जिल्ह्यात सर्व तालुक्यातून समिती शाखा सुरू झाल्या. त्या भागात त्यावेळी जिजाबाईंच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या श्रीमती सुशीलाबाई वैद्य ह्या गेली 10 ते 12 वर्षे सतत त्या ठिकाणी जात आहेत व समितीचे प्रचारकार्य निरलसपणे करत आहेत. या कार्यक्रमाची सांगता रायगडावर झाली. सुमारे 400 सेविका 24 आणि 25 डिसेंबर रोजी रायगडावर जमल्या होत्या. मुंबईहून 6 बसेस गेल्या होत्या. पहाटे 5 वाजता पाचडला घोषाच्या तालात जिजाबाईंच्या समाधीला 400 सेविकांनी मानवंदना दिली. त्या ठिकाणी समिती शाखा घेण्यात आली. रात्री रायगडावर करमणुकीचे विविध कार्यक्रम झाले. रायगडावर जाण्यापूर्वी महाडला रात्री सेविकांचा मुक्काम होता. तेथे मुंबईच्या सेविकांनी बसवलेला स्वर जिजाई हा गीत गायनाचा कार्यक्रम झाला. ही सर्व गीते मावशींच्या प्रोत्साहनाने व त्यांच्या इच्छेसाठी मी लिहिली व अरुणा लोंढे यांनी त्या सर्व गीतांना चाली लावण्याचे अत्यंत अवघड काम केले. हे सर्व लिहिण्याचे कारण मावशींच्या प्रेरणेने व मार्गदर्शनामुळे सेविकांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण होई व इतके मोठे कार्यक्रम त्या उत्तम तऱ्हेने पार पाडत. अशा कार्यक्रमांमधून मावशींना सेविकांच्या कर्तृत्वाची ओळख पटे व जिच्यात त्यांना जे गुण आढळत त्या गुणांना त्या सतत उत्तेजन देत असत आणि एकेका सेविकेचे व्यक्तिमत्व फुलवीत असत. भाग 19 समाप्त. क्रमशः. आपण जर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करावं अशी आपल्याला नम्र विनंती. आणि अभिवाचन आवडलं तर लाईक करा आणि कॉमेंटही करा. धन्यवाद.